आता हा ईमेल आयडी कसा तयार करतात ते पाहूया. त्यासाठी काही वेबसाईटची मदत घ्यावी लागते. याहू, जीमेल, हॉटमेल, रेडिफमेल वगैरे वेबसाईटवर आपण ईमेल आयडी विनामूल्य तयार करू शकतो. चला तर गुगल या वेबसाईटच्या मदतीने ईमेल आयडी कसा तयार केला जातो ते प्रत्यक्ष करूनच पाहूया. आपण इंटरनेटचा उपयोग करून माहिती शोधली आणि ती आपल्या संगणकामध्ये सेव्हही केली. आता तीच माहिती आपल्या मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना संदेश स्वरूपात इंटरनेटच्या उपयोगाने कशी पाठवू शकतो याचा अभ्यास करू. ती माहिती संदेश स्वरूपात पाठवणे याला ईमेल असे म्हणतात. आपण पत्रलेखन करताना जसे आपला पत्ता देतो आणि प्रेषकाचा पत्ता देणे हे आवश्यक असते, तसेच माहिती संदेश स्वरूपात पाठवण्याकरता आपला स्वतःचा एक ईमेल आयडी असणे आवश्यक असते आणि ज्यांना ईमेल करायचा आहे त्यांचा सुद्धा एक ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. ईमेल आयडी म्हणजे इंटरनेटवरील आपला एक पत्ता असतो. आपल्या ईमेल आयडीवर आपले मित्र, नातेवाईक आणि ओळखीचे लोक संदेश, छायाचित्रे आणि कामाची कागदपत्र सुद्धा पाठवू शकतात. आपण आपला स्वतःचा ईमेल आयडी कसा तयार करू शकतो आणि कुठे तयार करू शकतो? तर आपण स्वतःचा ईमेल आयडी काही वेबसाईटची मदत घेऊन तयार करू शकतो. उदाहरणार्थ याहू, जीमेल, हॉटमेल, रेडिफमेल आणखी बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत ज्यामध्ये आपण मोफत ईमेल आयडी तयार करू शकतो. तर आपण गुगल या वेबसाईटच्या मदतीने स्वतःचा ईमेल आयडी तयार करण्याची प्रक्रिया प्रात्यक्षिक करून पाहणार आहोत. सर्वप्रथम इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राउझर ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये www.google.com या वेबसाईटचा ॲड्रेस टाईप करा आणि एंटर की प्रेस करा. गुगल आता या वेबसाईटचे होम पेज ओपन होईल. होम पेजमधील जीमेल या लिंकवर क्लिक करा. जीमेल हे वेब पेज ओपन होईल. या वेब पेजमधील क्रिएट ॲन अकाउंट या लिंकवर क्लिक करा. आता क्रिएट युअर गुगल अकाउंटचे वेब पेज ओपन होईल. या वेब पेजमधील फ्रॉममध्ये आपली आवश्यक आणि योग्य ती माहिती टाईप करावी लागते. सर्वात आधी आपले पूर्ण नाव बॉक्समध्ये टाईप करा. त्याखाली चूज युअर युजर नेम बॉक्समध्ये आपला स्वतःचा गुगल अकाउंट कोणत्या नावाने हवा असेल ते नाव टाईप करा. आपण जे गुगल नाव टाईप केले ते जर याआधी कोणी निश्चित केले असेल तर आपण त्या नावाने स्वतःचा ईमेल आयडी तयार करू शकत नाही. मग गुगल आपल्याला त्यापैकी सल्ला देतो की कोणकोणती युजर नेम अवेलेबल आहेत. जर आपल्याला त्यापैकी कुठलाही युजर नेम योग्य वाटत असेल तो आपण सिलेक्ट करू शकतो आणि त्या नावाने गुगल अकाउंट तयार करू शकतो. त्यानंतर आपल्याला गुगल अकाउंटची माहिती गुप्त राहावी आणि दुसऱ्या कोणालाही तो वापरता येऊ नये त्याकरिता एक पासवर्ड द्यावा लागतो. हा पासवर्ड कमीत कमी 8 अक्षरांचा असावा लागतो किंवा अक्षर आणि अंक दोन्ही मिळून आपण पासवर्ड तयार करू शकतो.
आणि पासवर्ड हा असा असावा लागतो की कुणालाही सहजपणे त्याचा अंदाज लावता येता कामा नये. तो पासवर्ड पडताळण्याकरता कन्फर्म न्यू पासवर्ड या बॉक्समध्ये द्यावा लागतो. त्यानंतर आपली जन्मतारीख द्या. मंथ या बॉक्समध्ये महिना सिलेक्ट करा. डेट या बॉक्समध्ये जन्मतारीख आणि तिसऱ्या बॉक्समध्ये आपले जन्मसाल टाईप करा. जेंडर समोरच्या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करून मेल, फीमेल किंवा अदर यामधील योग्य पर्याय सिलेक्ट करा. त्यानंतर जर तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल तर तो द्या. आणि आपण एक यंत्र नसून मनुष्य प्राणी आहोत हे सिद्ध करण्याकरता प्रूव्ह यू आर नॉट अ रोबोट यामधील जे अंक दिसतात ते या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा. लोकेशनमध्ये आपण कुठल्या देशाचे नागरिक आहोत हे सांगण्यासाठी आपल्या देशाचे नाव इंडिया सिलेक्ट करा. आणि शेवटी गुगल या वेबसाईटच्या आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही अटी मान्य कराव्या लागतात. त्यासाठी आय अग्री टू द गुगल टर्म्स ऑफ सर्व्हिस अँड प्रायव्हसी पॉलिसीच्या चेक बॉक्सवर क्लिक करून ते मान्य करा. त्यानंतर आपला गुगल अकाउंट पाहण्यासाठी नेक्स्ट स्टेपवर क्लिक करा. नेक्स्ट स्टेपवर क्लिक केल्यानंतर आपला फोटो जर ठेवायचा असेल तर ॲड अ फोटोवर क्लिक करून आपल्या संगणकामधील स्वतःचा फोटो सिलेक्ट करा. तो फोटो तुमच्या गुगल अकाउंटसाठी आलेला दिसेल. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट स्टेपवर क्लिक करा. त्यापुढील वेब पेजवर आपल्याला आलेले सर्व ईमेल्स हे इनबॉक्समध्ये दिसतील.